डोंबिवलीच्या जनतेला त्रास आहे. आता ते नगरसेवक आहे तिकडचे, बाकीचे सगळे झोपलेले आहेत. मी कुणाला सांगू? आता हे कुणाला दिसत नाही. फक्त सांगरे साहेबांनी महेंद्र भानुशालींना दिसलं का? दुसऱ्या कुठल्या नेत्यांना दिसलं नाही का? सगळ्यांना दिसतंय, पण त्यांना माहिती आहे की हे करून काय फायदा होणार नाही. जनतेला कसं गुमराह करायचं आणि त्यांचे मतं कसे घ्यायचे ते त्यांना माहिती आहे. ते तेच काम करणार आहेत. परंतु आम्हाला राजसाहेबांची शिकवण आहे की लोकांना जेव्हा प्रॉब्लेम असेल तेव्हा उभे राहा. आणि ठाकरेंचे विचार घेऊन आज 2 ठाकरेंचे शिल्लेदार इथे उभे आहेत. बाकी काय बोलायचं? येणाऱ्या काळात काम करत राहू. आणि परत सांगले साहेबांना विनंती करतो की त्यांच्यावर कारवाई करा. सांगले साहेब, खरं सांगतोय, तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा साहेब. बघू नका कोण आहेत ते, काय माहिती आहे. हे लोक जे लापरवाही करतात ना, त्याच्यामुळे आपले लोक करतो एक आणि सगळ्यांना भोगावं करा साहेब, कारवाई करा. काय चप्पलची डाय विचार करा. बघा. आता हे मटेरियल काय विरघळणारं मटेरियल नाहीये पाण्यामध्ये. बघा ना साहेब, घ्या साहेब, घ्या. अहो त्याचा धंद्याचा दिवस आहे. नाला भरला की त्याचं काम होतो ना. 500,000 कमवून घेणार बाटल्या काढून काढून. हा साहेब, अधिकारी बघत होते सगळे लाईव्ह माझी. हा आपल्याला माहिती आहे सर्वात मोठा प्रॉब्लेम काय. ऐका ना साहेब, आता ही जबाबदारी आहे जुना कॉन्ट्रॅक्टरची. नवीन निघत नाही तेपर्यंत, बरोबर आहे. त्याला केलंय ब्लॅकलिस्ट. तो म्हणतो मी का काम करू? तुम्ही मला ब्लॅकलिस्ट केलंय, मी काम का करू? अधिकारी त्याला दबाव टाकतायत. तो म्हणतो मी नाही करणार. आणि आजची तर संपली ना, पण ह्याच्या अगोदर केलं असतं तर आता नवीन लागेल, ज्याला लागेल त्याला. 2 वर्षाचं टेंडर होतं. हा 1 वर्ष त्याची आजच पूर्ण झालं. हा आज निघेल, नवीन निघेल. त्याला ब्लॅकलिस्ट केलंय. हाँ त्याला blacklist. काम करायचं कोणी नवीन टेंडर त्यांच्याकडे कसं आहे, उन लोग के पास में एसडब्ल्यूडी के पास उतना पावर ही नहीं है कि वो अपने आदमी लगा सके. अब उसको ब्लैकलिस्ट कर दिया. सब अंधेर नगरी है, सब अंधेर नगरी है, चौपट राजा है. हाँ जितना दिन चल रहा है उतना चलाओ. सॉरी सर, मैंने आपने फोन किया तभी इधर ही थे. अरे आप वो साइड है ना, मैं यहाँ था. मध्ये ते मोटर लावली होती ती काढली का साहेब? अरे कुछ नाही, वो खाली खेळता पंप टाकून चालणार.